नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये डिजिटल पेमेंट आणि UPI पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। अगदी 5-10 रुपयांसाठी देखील डिजिटल पेमेंट केलं जातं। त्यामुळे बऱ्याच लोकांनी आता कॅशमध्ये पैसे बाळगणं जवळपास बंद केले। अगदी जेवणाच्या बिलापासून ते पेट्रोल पंपापर्यंत सर्वत्र डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळाला आहे। अशातच आता पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं मोठा निर्णय घेतला आहे। यामध्ये सर्व पेट्रोल पंपांवरती शनिवारी 10 मे पासून कुठल्याही प्रकारचं डिजिटल पेमेंट हे स्वीकारलं जाणार नाही, असा निर्णय पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतलेला आहे। मागच्या काही काळामध्ये सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे। सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमुळे तपास यंत्रणांकडून अनेकदा पेट्रोल पंप धारकांची बँक खात्यातील रक्कम ही गोठवली जाते। याच पार्श्वभूमीवरती पेट्रोल डीलर्स असोसिएशनने हा एक मोठा निर्णय घेतला आहे। खरं पाहिलं तर सद्यस्थितीमध्ये देशभरामध्ये डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेत, मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात। काही बनावट व्यवहारांमुळे पंपचालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम ही बँकांनी गोठवली आहे। काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत। संबंधित खात्यातील रक्कम गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येणार नाही। ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून सायबर क्राईम विभागाकडे तक्रार देऊनही अद्यापही कुठलंही समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं मिळालेलं नाही। त्यामुळे आता पेट्रोल पंपांवरती 10 मे पासून जर सरकारने यावरती कुठल्याही प्रकारचा तोडगा काढला नाही तर 10 मे शनिवारपासून पेट्रोल पंपांवरती डिजिटल पेमेंट स्वीकारणं बंद होणार आहे। तर या निर्णयावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।